जेवढे काही तीर्थ आहेत तेवढे तीर्थ कुठेत महाराज? बिल्व मूले, बेलाच्या मुळामध्ये सगळे तीर्थ आहेत. ज्या घरी संपत्ती येत नाही ना, अशा लोकांनी बिल्व मूलाची पूजा केल्याबरोबर संतती वर्धते सुखम. संतती आणि संपत्ती दोन्हीही आपल्या घरामध्ये आपोआप येतात. हे सामर्थ्य आहे. अगदी आनंदपूर्वक. जेवढे काही तीर्थ आहेत तेवढे तीर्थ कुठेत महाराज? बिल्व मूले, बेलाच्या मुळामध्ये सगळे तीर्थ आहेत. तानी सर्वानी तीर्थानी बिल्व मूले वसंती, ही बेलाच्या वृक्षाच्या मुळामध्ये सगळे तीर्थ आहेत. म्हणून पूजेत बिल्वमूलम गंध पुष्पादिभिर्नर. बेलाचं मूळ हे पूजलं पाहिजे. गंध पुष्प धूप अगरबत्तीच्या माध्यमातून पूजा केली काय होईल वो? ज्या घरी संपत्ती येत नाही ना, अशा लोकांनी बिल्व मूलाची पूजा केल्याबरोबर संतती वर्धते सुखम. संतती आणि संपत्ती दोन्हीही आपल्या घरामध्ये आपोआप येतात. हे सामर्थ्य आहे. बेलाच्या मुळाला दिवा लावावा कधी? आज सोमवारचा दिवस विशेष. बेलाच्या मुळामध्ये दिवा लावावा. आणि एखादा महाराज शिवभक्त बेलाच्या झाडाखाली जीव घालावा म्हणे. काय होईल व? पहा, करोड माणसाला आपण जीव घालण्याचं सामर्थ्य असेल, कुणाचं नसेल, परंतु एखादा शिवभक्त बिल्ववृक्षाच्या झाडाखाली जर जीव घातला तर कोटी लोकांना जीव घालण्याचं फल हे आपोआप प्राप्त होतं. हे सामर्थ्य आहे महाराज बेलाचं. म्हणून शिवनाम विभूतिश्च तथा रुद्राक्ष एवच एतत्रयं महापुण्यं त्रिवेणी सदृशं स्मृतम. म्हणून शिवभक्त कसा असावा? सूत महाराज वर्णन करतात की श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. सूत महाराज वर्णन करतात श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा जो मंत्र आहे ना, हा शिवपुराणाचा मंत्र. मुखम व्याहरते यदा, निरंतर कोणीही भेटलं तर माणसाने श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणावं. बरं, ओम नमः शिवाय म्हणावं. संस्कृत पाहिजे असेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री पार्वती सहित शिवाय दोघांनाही नमस्कार. म्हणून शिवनाम विभूतिश्च, मुखामध्ये भगवंताचं मधुर नाम असावं आणि विभूती असावी माणसाच्या अंगावरती लावलेली. बरं, आपल्या कपाळावरती विभूती नसेल तर ग्रंथकार काय म्हणतात की विभूतिर्यस्य नो भाले नांगे रुद्राक्ष धारणम नासे शिवमयी वाणीं तम त्यजेदाधमं यथा. अशा माणसाला आधम म्हणून सोडून द्यावं. कोणाला? विभूतिर्नस्य, ज्याच्या कपाळावरती भालावरती विभूती लावलेली नाहीये, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा नाहीये, ज्याच्या मुखामध्ये शिवमयी वाणी नाहीये, असा जरी किती चांगला असेल, बुद्धिवान असेल, कसा असेल, घरचा असला अथवा दारचा असला तरी ग्रंथकार म्हणतात तम त्यजेत, त्याचा त्याग करा. कसा समजून? अधमम,
तो अधम आहे, मूर्ख आहे असं म्हणून मीराबाईनं पत्र पाठवलं. मी तुम्हाला बोलत असतो कधी पण. मीराबाईला खूप त्रास होऊ लागला घरच्या लोकांचा. नाहीतरी भक्ती करणाऱ्याला लोक थोडासा त्रास देतातच हो. लोक म्हणतात या लोकांना काही काम नाही, सगळ्यात बिघडवलं असं या लोकांनी. बस गोड गैरसमज झालाय लोकांचा. काय कायला हे देव देव म्हणलं की डोकं सुटतं. काय करते ते देव देव करते. चल लोकांना धंदा पाणीवाला माणूस जास्त आवडतो, माल पाणी. मीराबाईला खूप त्रास होऊ लागला. मीराबाईनं पत्र पाठवलं तुळशीदास महाराजांना. महाराज खूप त्रास होतो. विष का प्याला राणाजीने भेजा पिबत मीरा हासी. खूप त्रास होऊ लागला. काय करावं काय करावं. लोकनिंदा. राजघराण्याची मुलगी परंतु साधूच्या संघामध्ये नाचायला लागलेली आहे. पायामध्ये घुंगरू काय बांधायला लागलेली, विना काय हातामध्ये घेतलाय लागलाय, नाचायला लागली. काय करायला. मीराबाईने विचारलं काय करावं. तुळशीदास महाराजांनी पत्रामध्ये उत्तर दिलं प्रश्नाचं की जाके न राम प्रिय वैदेही तजियेताहि कोटि वैरी सम यद्यपि परम स्नेही. मीराबाईला तुळशीदास महाराज पत्रामध्ये म्हणतात, मीरा, ज्या माणसाला राम आणि सीता प्रिय नाहीये तो कितीही आपल्या जवळचा आहे तरी पण त्याचा त्याग करावा. बोलो हर हर महादेव. उदाहरण दिले. तजो प्रहलाद पिता विभीषण बंधू भरत महतारी. तजो प्रल्हादाने आपल्या पित्याचा त्याग करून टाकला. विभीषण बंधू आपला भाऊ आहे परंतु भगवंताचे नास्तिक आहे, त्याग कर. एवढंच नाही, आपली आई जरी असेल आणि नास्तिक असेल, भरत महाराजांनी कैकेयीचा त्याग केला. म्हणून आपल्या मुखामध्ये शिवमयी मवानी असावी. कपाळावरती मारा त्रिपुंड असावा, गळामध्ये रुद्राक्ष धारण असावं आणि मग भोलेनाथाची पूजा करावी. निरंतर भोलेनाथाची पूजा करावी. बरं का, कशी पूजा करावी? रात्रंदिवस पूजा करावी. रात्रंदिवस. जेवढा श्वासोच्छ्वास चाललाय ना आपला, श्वासाश्वासाला काय म्हणा? भगवंताचं नाम. श्वास श्वास पे राम भजो वृथा श्वास जनि खोय ना जाने इस श्वास की आवन जावन होय. संत लोक आपल्याला सावधान करतात की श्वासाश्वासाला भगवंताचं नाव गा. का? पुढचा श्वास आपल्याला मिळेल न मिळेल सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन आहे म्हणून तुम्ही श्वासाश्वासाला. तसं भगवंताचं नाव घेतलं. आवडे तयासी नाम घेता तयाची. भगवंताची सेवा केलेली, भगवंताचं गुणगान केलेलं त्याला खूप आवडतं. काल परवा एक जण मला भेटली, माता माऊली. महाराज आमच्या मालकाला वशीभूत करायचंय, काय एखादं द्या, मंत्र तंत्र काय असेल. आता या गोष्टी आहेत आमच्या शास्त्रामध्ये भरपूर लिहिलेल्या, परंतु शास्त्र असं म्हणतं की मंत्र आणि तंत्राच्या माध्यमातून मालकाला वशीभूत करू नये. तुमच्या सगळ्यांकरता खूप महत्वाचा विषय. मालकाला आपल्या मुठीमध्ये ठेवायचंय ना. अशोक महाराज लक्षात ठेवा. एक काम करा. ग्रंथकार म्हणतात, यंत्र मंत्र आरु तंत्र को भूली करी जनी कोय. मंत्र आणि तंत्र सोडून द्यावं. काय करावं लागेल?
पति कहे सोई कीजिए कीजिए वह आप ही वश में होय. बस पतीचा रूप काय आहे आता हे ओळखायला पाहिजे. ते पाणी पाणी करून बोंब मारायला लागलाय आणि मोबाईल वरच चाललंय आपलं काही नाही तरी खाली वरी वरी खाली वरी खाली. कसा मेळ लागायचा? आमदार पाटील जमल का? नाही जमणार. आपल्या पतीचा रूख ओळखावा आणि बस ती सेवा करावी. आपोआप मालक आपल्या अधीन होऊन जातो. सेवा मुक्तिश्च गम्यताम. स्वामी नारायण संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे की सेवेनच सगळं काही मिळू शकतं. मालकाची अशी सेवा करा अशी सेवा करा की बस मालक प्रसन्न. आणि खरोखर पती परमेश्वर आहे. स्त्रिया करता पती हा सर्वस्व आहे. पाती रक्षती इति पती. जो आपलं सतत पालन पोषण करतो त्याचं नावच पती. त्याची सेवा रात्रंदिवस करावी स्त्री. आठोयाम निरंतर सेवा करावी. पतीची सेवा नाही काय नाही, पूजाच करत बसलो आपण, नाही मिळणार. आपण या कथा ऐकतो ना, पुढे कथा येणार आहे. त्या वृंदाने एवढी मालकाची सेवा केली, एवढा सेवा, तो दुष्ट असला तरी पण एवढी सेवा केली, मरायलाच तयार नाही. पतिव्रतेचं सामर्थ्य महान. ग्रंथामध्ये अनेक अनेक पतिव्रतेच्या कथा आलेल्या. पतीची सेवा नाही काय नाही, पतीच्या नावाने रोज 10 शिव्या द्यायला लागलो आणि इकडे भगवंताची भक्ती करायला लागलो. नाही मिळू शकत नाही. मालकाची सेवा असावी. काही काही घरामध्ये वाद आहे या गोष्टीवरून. अनेक संसार अनेक कुटुंब या गोष्टीमुळे दुखी. सेवा नको वाटायली, सेवा राहिलीच नाही हो महाराज. एवढा मोठा महाराज कार्यक्रम आहे गावामध्ये, गावकरी लोकांनी आयोजन केलं खूप, परंतु कुणाला वाटायला लागले एखादी झाडू घ्यावा आपण आणि या प्रांगण, भोलेनाथाचं प्रांगण आपण स्वच्छ करावं. इथे भोलेनाथाची परम मंगलमय कथा होणार आहे. कुणाला वाटतं असं? तुम्ही जर हात वर करत असाल तर मी म्हणू का? कोणाला वाटतं असं आपण भगवंताचं प्रांगण स्वच्छ करावं? बरं, भोलेनाथाची कथा सुरू या 3-4 दिवस झाले. तुम्ही ओम नमः शिवायचा जप रोज करतायत का? कमीत कमी 100 108 माळा करायला पाहिजे. ओम नमः शिवाय अथवा श्री शिवाय नमस्तुभ्यम. बरं, लोणीच्या महिला खूप सुज्ञ आहेत. किती लोकांनी हा नियम सुरू केला? थोडंसं हातवर कराल का? बरं, 11 माळा रोज कोण करते? थोडंसं बघूयात आपण थोडं. वा 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 वा, आहेत काही ना काहीतरी आहेत. परंतु एवढ्या समाजामध्ये केवळ इतकुशाच मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. भगवंत म्हटले हजारो माणसामध्ये कोणतरी माझं भजन करते म्हणे, एखादा. तशीच गोष्ट दिसायला लागली लोणी गावामध्ये. आहा हा हा, भगवंत करता आपण जगलो पाहिजे. तुमच्यासारखंच मलाही सुद्धा मुळे येते. तो लग्नाची मुलं मला सुद्धा आहेत. कधी कधी भगवंत करता आपण टाइम दिला पाहिजे. या 8 प्रहारा माझारी ज्ञानोबराय म्हणतात, एक निमिष जरी भगवंताला दिला तर भगवंत म्हणतात मी भरपूर आहे. लोक सजून धजून उद्याच्याला लग्नाला जायचे. बरं, उद्याच्याला लग्नाला जायचे किती तयारीमध्ये असतो महाराज. परंतु भगवंताची तयारी आपण काय करायला? काही नाही. जप अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये असावं. परंतु असो